लोक इन्शुरन्स पॉलिसीज विकत घेत होते, त्यांना गरज असेल किंवा नसेल, फक्त टॅक्स वाचतो या कारणासाठी घेत होते. आता टॅक्सची डिसिजन ही वेगळी ठेवून फक्त इन्व्हेस्टमेंटकडे बघू शकता की हे प्रॉफिटेबल आहे का नाही. रिअल इस्टेट ही इन्व्हेस्टमेंट लोकांनी कन्सिडर करावी नाही. त्यांनी राहतं घर नक्कीच घ्यावं. पण रिअल इस्टेटमध्ये इतक्या प्रॉब्लेम्स आहेत, इतक्या गोष्टी आहेत की ती इन्व्हेस्टमेंट ही फॉर मोस्ट पीपल वर्क करत नाही. 5 लाखापर्यंतच प्रीमियम जर तुमचं असलं तर तुम्हाला ती सूट मिळणार. त्याच्यावर जर असलं तर तुमची मॅच्युरिटी अमाऊंट ही टॅक्सेबल होईल. आता इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग हे कधीच मिक्स करू नये. दशकवेद व महाराष्ट्रवेद या 2 गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय. नव्या आर्थिक वर्षातला हा पहिला सोमवार आणि अर्थातच सर्व प्रकारच्या फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी काय करायला हवं काय नाही या सगळ्यासाठीचा विचार या कालावधीत प्रकर्षानं केला जातो. नंतर तो अर्थात 31 मार्चच्या आधी होतो, पण नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पण होतो. याच निमित्तानं पर्सनल फायनान्स, त्यातले बदल, सरकारनं घेतलेले वेगवेगळे धोरणात्मक निर्णय आणि या सगळ्यामधून आपण काय करायला हवं हे सगळं समजून घेण्यासाठी आजची विशेष मुलाखत आपण करतोय. माझ्याबरोबर आहेत मिंट या प्रख्यात अर्थविषयक वृत्तपत्राच्या पर्सनल फायनान्स विभागाचे प्रमुख नील बोराटे. नील, स्वागत आहे थिंकबँकवरती. नवीन आर्थिक वर्षात काय बदललंय, काय करायला हवं, फर्स्ट टेक काय आहे तुझा? बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तर मी आधी काही प्रोसिजरल गोष्टी सांगतो आणि मग आपण बजेटच्या काही गोष्टींकडे वळूयात. तर प्रोसिजरल म्हणजे कुठल्याही नव्या वर्षाच्या सुरुवातीला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF अकाउंट जो आहे तो 5 एप्रिलच्या आत मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन करायला हवं. कारण मगच तुम्हाला पूर्ण वर्षाचं व्याज मिळतं आणि ते व्याज टॅक्स फ्री असतं. कारण त्याचा रूल असा आहे की 5 आणि शेवटच्या तारखेच्या मध्ये जो मिनिमम बॅलन्स असेल त्याच्यावर ते व्याज मिळतं. तर ही एक प्रोसिजरल गोष्ट झाली. दुसरी प्रोसिजरल गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये नॉमिनेशन करणं हे कंपल्सरी आहे आणि त्याची डेडलाईन ॲक्च्युली 31 मार्च होती. ती अगदी शेवटच्या मिनिटाला सेबीनी 30 सप्टेंबर केली. पण तोपर्यंत लोकांनी थांबू नये, ते लवकरात लवकर करायला हवं. कारण नाही केलं तर म्युच्युअल फंड्स फ्रीज होतील तुमचे. आणि त्याशिवाय डीमॅट अकाउंटमध्ये पण नॉमिनेशन असणं हे कंपल्सरी आहे. तर या 2 प्रोसिजरल गोष्टी झाल्या. मग आता बजेटमध्ये काही मोठे बदल झालेत. एक असा मोठा बदल झाला आहे की न्यू रेजिम जी आहे ती बरीच आता अट्रॅक्टिव्ह केली आहे. एक रूल ऑफ थंब असं म्हणता येईल की जर तुमचं 15.5 लॅक्सच्या वर जर ॲन्युअल उत्पन्न असलं आणि तुम्ही टोटल 4,25,000 डिडक्शन्सच्या खाली क्लेम करत असाल तर मग तुमच्यासाठी न्यू रेजिमच बेनिफिशियल आहे. तर न्यू रेजिम काय आहे आधी आपण हे बोलूयात. तर त्याचा हेतू असा होता की सध्या टॅक्स डिडक्शन्स हे खूप झालेत. टॅक्स कोड हे कॉम्प्लिकेटेड झालं आहे आणि लोकांनाही अवघड जातं, गव्हर्नमेंटला पण रेव्हेन्यू लॉस होतो. तर त्यांनी असं प्रपोज केलं की तुम्ही डिडक्शन्स क्लेम नका करू आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला कमी टॅक्स रेट्स लागू होतील. म्हणून ही न्यू रेजिम कमी टॅक्स रेट्सवाली. तर आता ही रेजिम अट्रॅक्टिव्ह झाली आहे या वर्षापासून. तर एक उदाहरण देतो. आता मी म्हणालो की 15.5 लाखाच्या वरती तुमचं ॲन्युअल इन्कम आहे आणि तुम्ही जर 4.25 लॅक्सच्या खाली डिडक्शन्स क्लेम करत असला तर फॉर एक्झाम्पल कॉमन काय डिडक्शन असतं, एक तर ATC हे 1.5 लॅक्सचं लोक करतात. त्या व्यतिरिक्त मेडिकल इन्शुरन्सचं करतात, 20,000पर्यंत करतात. एखाद्याचं हाऊस रेंट अलावन्स असतं. पण हे सगळे जरी जोडले तरी बऱ्याचशा केसेसमध्ये असं होईल की ते 4.25 लॅक्सच्या वर जाणार नाहीत आणि अशा लोकांना मग न्यू रेजिमच बेनिफिशियल होईल. तर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या CA बरोबर किंवा फायनान्शियल ॲडवायझर बरोबर एकदा बसून हे फिगर आउट करावं, आत्ताच फिगर आउट करावं की न्यू रेजिम घ्यायची की ओल्ड रेजिम घ्यायची. कारण ते ठरवल्यावर मग तुम्हाला पुढचं डिडक्शन क्लेम करायचं की नाही, इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे तुम्हाला ठरवता येईल. म्हणजे थोडक्यात 15 लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं निदान विचार करायला हवा की न्यू रेजिम आपल्याला गरजेची आहे का. त्याच्याही खालती जी लोक आहेत त्यांना सुद्धा न्यू रेजिम बेनिफिशियल होऊ शकतं. इनफॅक्ट
प्रत्येक इन्कम लेवलला एक ठराविक थ्रेशहोल्ड आहे डिडक्शनचा, की त्याच्यावर जर तुम्ही क्लेम केलं तर ओल्ड रेजिम तुम्हाला ठीक आहे, त्याच्या खाली तुमचे जर होत असतील तर न्यू रेजिममध्ये जा. तर हे एक CA शी बोलणं हे गरजेचं आहे. हे जे न्यू रिजिम अट्रॅक्टिव्ह होणं आहे याचे अजून काय परिणाम होऊ शकतात? म्हणजे काही काही लोक माझ्या आजूबाजूची डिडक्शन्स मिळतात म्हणून काही इन्व्हेस्टमेंट्स करतात, डिडक्शन्स मिळतं व्याजावरती म्हणून घर विकत घ्यायचा निर्णय घेतात. तर ह्यानं बिहेवियरल पॅटर्नमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या फायनान्शियल बिहेवियर पॅटर्नमध्ये काय फरक पडेल? प्रचंड. कारण आत्तापर्यंत टॅक्स सेव्ह करण्याकरताच लोक इन्व्हेस्टमेंट्स करत होते आणि ते काही इन्व्हेस्टमेंट्स हे सब ऑप्टिमल म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल लोक इन्शुरन्स पॉलिसीज विकत घेत होते, त्यांना गरज असेल किंवा नसेल, फक्त टॅक्स वाचतो या कारणासाठी घेत होते. तर आता तुम्ही टॅक्सची डिसिजन ही वेगळी ठेवून फक्त इन्व्हेस्टमेंटकडे बघू शकता की हे प्रॉफिटेबल आहे का नाही, आणि मग डिसाईड करू शकता की मला हे करायचं आहे. इन्शुरन्स इज द मेजर थिंग की ज्याच्याविषयी खूप चर्चा चालू आहे. 31 मार्चात इन्शुरन्स घ्या असं खूप चर्चा होती, कारण त्याच्यावर टॅक्स येणार आहे. आणि तर काय ते नक्की थोडं सविस्तर समजून घ्यायला. सेक्शन 1010D च्या अनुसार तुमची जी मॅच्युरिटी अमाऊंट असते ती टॅक्स फ्री असते. आणि आधी प्रीमियमवरती काहीच लिमिट नव्हतं, म्हणजे तुम्ही 10 लाखाचं प्रीमियम भरा, 15 लाखाचं प्रीमियम भरा, आणि तुम्ही पॉलिसीचा जो टर्म आहे तोपर्यंत थांबा, की मग ती मॅच्युरिटी अमाऊंट टॅक्स फ्री तुम्हाला मिळते. या एका ओढीमुळे खूप लोक इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवायचे, आणि स्पेशली अप्पर मिडल क्लास श्रीमंत लोक त्यात पैसे गुंतवायचे. म्हणून सरकारने बजेटमध्ये अशी प्रोव्हिजन आणली की 5 लाखापर्यंतच प्रीमियम जर तुमचं असलं तर तुम्हाला ती सूट मिळणार, त्याच्यावर जर असलं तर तुमची मॅच्युरिटी अमाऊंट ही टॅक्सेबल होईल आता. तर हे 1 एप्रिलपासून लागू झालं. 31 मार्चपर्यंत लोकांनी धडाधड इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतल्या, कारण ते डेडलाईन ती येत होती. सो इन्शुरन्स पॉलिसी ओव्हरऑल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती मॅटर करते, त्याने तो कसा चॉईस करावा, ती इन्व्हेस्टमेंट आहे का सेफ्टी नेट आहे? तू काय म्हणतोस या सगळ्या? इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग हे कधीच मिक्स करू नये. लोक करत होती या टॅक्सच्या कारणामुळे. आणि दुसरं हे मोठं कारण म्हणजे इन्शुरन्स एजंटचे जे कमिशन असतं ते खूप जास्त असतं कम्पेअर्ड टू म्युच्युअल फंड आणि इतर फायनान्शियल प्रोडक्ट्स. त्यामुळे ते खूप अग्रेसिव्हली विकले जातात. प्रत्येक सोसायटीमध्ये असं म्हणतात की एक इन्शुरन्स एजंट असतोच. पण प्रॉब्लेम असा असतो की इन्शुरन्समध्ये जे रिटर्न्स मिळतात ते खूप कमी मिळतात, साधारण 5 ते 6% मिळतात. आणि तुम्हाला दरवर्षी प्रीमियम भरावं लागतं. जर तुमचं पुढच्या वर्षी तुमचा जॉब गेला किंवा काहीतरी दुसरी वाईट परिस्थिती झाली तुमच्यावर, तर तरी तुम्हाला प्रीमियम देणं हे भाग होतंच. आणि मग तुम्ही नाही दिलं तर तुम्ही जे काय पैसे आत्तापर्यंत भरलेत त्याच्यावरती पेनल्टीज लागतात, मोठे पेनल्टीज लागतात. तर इन्शुरन्स फक्त एकाच कारणासाठी घ्यावं, मी लाईफ इन्शुरन्स म्हणतोय, की जर तुमच्यावरती कोणी आर्थिक दृष्टीने निर्भर असला तर त्या व्यक्तीला सपोर्ट करा. तुम्ही जर तुमची जर मृत्यू झाली तर त्या व्यक्तीला सपोर्ट करायला म्हणून इन्शुरन्स घ्यावं, इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्स घेऊ नये. हे आपण लाईफ इन्शुरन्सबद्दल बोललो. हेल्थ इन्शुरन्सबद्दल पण लोकांच्या मनात खूप गोष्टी असतात. परवा मिंटमध्येच एक ग्राफ वगैरेही तुम्ही पब्लिश केलेला. तर नक्की हेल्थ इन्शुरन्स कितीचा असावा, काय असावा, आणि त्याच्याकडं कसं बघावं सामान्य माणसाला? तर आत्ता मेजॉरिटी लोक जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत त्यांची साधारण 5 लाखाची एक स्टँडर्ड पॉलिसी असते. आणि जर तुम्ही आजचे ॲव्हरेज क्लेम्स पाहिले, हे थोडा डेटा मिळणं अवघड आहे, कारण लेटेस्ट जो डेटा आहे तो 2019-20चा आहे आणि पॅन्डेमिकमध्ये खूपच हॉस्पिटलमध्ये खर्च वाढलेत. पण एक रिझनेबल जरी एस्टिमेट केला तरी साधारण 1 लाखचा ॲव्हरेज क्लेम असतो. त्यामुळे 5 लाखाच्या भरपूर खाली असतो. आत्ता प्रॉब्लेम नाही आहे. पण जसं आपण पुढे जात जाऊ तसं जसं तो खर्च वाढत जाईल आणि एक असं वर्ष येईल की तुमची 5 लाखची पॉलिसी ते कव्हर करू शकत नाही. आणि हे झालं ॲव्हरेज क्लेम. तुमचं असू शकतं की काहीतरी सिरियस इलनेस झाला आहे, इट कुड बी कॅन्सर, इट कुड बी हार्ट अटॅक, ज्याचा खर्च हा ह्याच्यापेक्षा 5 लाखापेक्षा बराच जास्त होऊ शकतो. तर या कारणासाठी फक्त 5 लाखाची पॉलिसी घेऊन घरी बसणे हे योग्य नाही. किती घेणं हे जरा अवघड आहे, कारण प्रत्येक माणसाच्या अफोर्डेबिलिटीवरती ते डिपेंड होतं. पण थोडंसं स्वतः तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुम्हाला पुढच्या सपोज 20 किंवा 25 वर्षासाठी तुम्हाला एक चांगली पॉलिसी हवी आहे. त्यानंतर मे बी तुम्ही एक मोठं घर घ्याल, तुम्ही संपत्ती अक्युमुलेट कराल, मग तुम्हाला इतकी गरज लागणार नाही. तर त्या
अमाऊंट त्या तितक्या वर्षांसाठी अशी पॉलिसी घ्या जी कव्हर करेल तुमचा खर्च, जो वाढता खर्च आहे तो. अजून एक गोष्ट अशी झाली मार्चच्या शेवटच्या आठवड्यात की ज्यावेळी राजकारण वेगळंच काहीतरी चालू होतं आणि डेट म्युच्युअल फंडांवरती टॅक्सेशन आलं, तर खूप लोकांना ते सरप्राईज होतं. मार्केटनं पण काहीतरी रिॲक्शन दिली. हा नक्की काय प्रकार आहे? म्हणजे इक्विटी, डेट म्युच्युअल फंड्स आणि त्याच्यावर टॅक्सेशन आल्यानं आता काय काय बदलतं? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि हा जो बदल आला तो अक्षरशः शेवटच्या मिनिटाला आला. बजेट स्पीचमध्ये नव्हता, हा अमेंडमेंटमध्ये अगदी पास झाला तेव्हा आला. तर आधी सिच्युएशन काय होती की डेट म्युच्युअल फंड जर तुम्ही 3 वर्षापर्यंत ठेवलं तर तुम्हाला स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स लागतो, म्हणजे काही ॲडव्हान्टेज नाही त्याच्यामध्ये. जर तुम्ही 3 वर्षानंतर ते विकलं तर तुम्हाला 20% टॅक्स लागू व्हायचा विथ इंडेक्सेशन. आणि इंडेक्सेशनच्या बेनिफिटमुळे तो 20चा खरं म्हणजे 15-10% असा ॲक्च्युअल टॅक्स लागायचा. तर खूप लोकांसाठी हे खूप पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट होती. गव्हर्नमेंटनी आता असं केलं आहे की तुम्ही कितीही वर्ष ठेवा, तुम्हाला स्लॅब रेटप्रमाणेच टॅक्स लागेल. तर आता ह्याला सोल्युशन ॲज सच नाही आहे. काही ऑल्टरनेटिव्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हायब्रिड फंड्स पण असतात. हायब्रिड फंड्स हे इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि जर तुम्ही 3 वर्षाच्या पुढे ते ठेवले तर आम्ही थोडा ॲनालिसिस केला. त्याचे जे म्हणजे पास्टमध्ये जे मिनिमम रिटर्न्स आलेत दर 3 वर्षाच्या पिरियडमध्ये ते प्रॉपर डेट फंडपेक्षा फार कमी नाही आलेले. आयडियली लोक घाबरतात कारण त्यामध्ये इक्विटी असते, इक्विटीमध्ये गॅरंटी नसते, रिस्की असतं. पण जर इक्विटी ही बरेच वर्ष ठेवली तर त्याचे रिटर्न्स येतात. त्यामुळे हायब्रिड फंड हा एक सोल्युशन आहे. परफेक्ट नाही आहे कारण रिस्क त्याच्यामध्ये आहेच. पण या सगळ्याचा जो म्हणजे रोख आहे तो सरकारचा असा आहे का की लोकांनी सेव्ह करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करावं? म्हणजे जे न्यू रिझाईम आहे त्याच्यात पण सेव्हिंगपेक्षा पैसे हातात आहेत ते इन्व्हेस्ट करा, मार्केटमध्ये येऊ दे, असा टोन दिसतो. आणि ही जी अमेंडमेंट आली आहे त्यावेळी की तुम्ही डेट बघूच नका, इक्विटी बघा, म्हणजे डेट बघू नका याचा अर्थ इनडायरेक्टली की इक्विटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. तर इक्विटीमध्ये शेअर बाजारात जास्तीत जास्त पैसे यावेत अशा दृष्टीनं धोरणं बनवली जात आहेत का? असं असेल तर सामान्य माणसानं खरंच तेवढे पैसे इक्विटीत आपले हार्ड अर्न मनी घालावा का, इन्व्हेस्ट करावा? टॅक्सचा इफेक्ट तसाच झालेला आहे की इक्विटी हे शेवटचं टॅक्स एफिशियंट इन्व्हेस्टमेंट राहिलेली आहे. पण इक्विटीमध्ये रिस्क ही प्रचंड असते. त्यामुळे फक्त त्याच कारणासाठी इक्विटीमध्ये जाणं हे योग्य नाही आहे. एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की जे 2020च्या शेवटाला आणि 21मध्ये जे मार्केट प्रचंड वाढलं होतं ते आता स्टॅग्नेट झालं आहे. बरीच वर्ष म्हणजे 1 वर्ष जास्त स्टॅग्नेट झालं आहे. त्यामुळे आता व्हॅल्युएशन्स थोडे बरे झालेत. पण ॲज आय सेड की फक्त टॅक्सच्या कारणासाठी इन्व्हेस्ट करू नये. इक्विटी हा एक त्याचा ॲनालिसिस करावा की हा स्टॉक माझ्यासाठी बरोबर आहे की नाही आणि मगच इन्व्हेस्ट करावं. ज्यावेळी बूम होता इक्विटीचा त्यावेळी खूप नवे रिटेल इन्व्हेस्टर्स आले कोविडमध्ये. मग वेगवेगळ्या ॲप्सवरचे युजर्स वाढले आणि त्या रिटेल इन्व्हेस्टर्सनी बूमच बघितला. त्याच्यानंतर आत्ता मार्केट स्टॅग्नेशन झालं आहे. तर नक्की आत्ता भारतामध्ये इक्विटी इन्व्हेस्टर्सची संख्या काय आहे, त्यांचं मत म्हणजे त्यांचा माइंडसेट सध्या काय आहे आणि कुठल्या दिशेनं भारतातलं इक्विटी मार्केट जात आहे? एक्झॅक्ट संख्या सांगणं जरा अवघड आहे कारण ते मेजर होत नाही ऑफिशियली काय मेजर होतं तर डीमॅट अकाउंट्स मेजर होतात आणि एका माणसाचे 2 किंवा 3 सुद्धा डीमॅट अकाउंट्स होऊ शकतात. तर माझ्या लेटेस्ट माहितीप्रमाणे साधारण 10 करोड डीमॅट अकाउंट्स आहेत. पण आय वूड गेस की ॲक्च्युअल इन्व्हेस्टिंग पॉप्युलेशन जे आहे ते 3 ते 4 करोड असावं. पण ते पण प्रचंड वाढलं आहे. या पॅन्डेमिकच्या नंतरच्या काळात तर खूप वाढलं आहे. आता मार्केट फ्लॅट झाल्यामुळे ती वाढ कमी झाली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की हे जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी कधी मार्केटमध्ये फॉल पाहिला नाही आहे, मार्केट खाली जाताना पाहिलं नाही आहे. तर ते कशी रिॲक्ट करतील जर असंच चालू राहिलं किंवा मार्केट एकदम पडलं तर त्यांनी खूप गोष्टी बदलू शकतात. आत्ता एकाच वेळेला इक्विटी मार्केटकडे जावं असा सरकारचा कल आहे. वेगवेगळे कायदे बदलले जात आहेत. पण त्याच्या वेळेला ग्लोबल रिसेशनची पण एक धास्ती सगळ्यांच्या मनात आहे. अशा वेळेला 2023-24मध्ये कुठल्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत, बेस्ट प्रिन्सिपल्स काय वापरली पाहिजे? एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की इंटरेस्ट रेट्स वाढलेत, FD रेट्स वाढलेत. तुम्हाला आठवत असेल तर पॅन्डेमिकमध्ये 5 आणि 6% वरती जे FD रेट्स आले होते ते आता 7 ते 8% वरती आलेत.
आणि काही असे गव्हर्नमेंटचे सेव्हिंग स्कीम्स आहेत त्याचे रेट्स अजून जास्त अट्रॅक्टिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असतं, ते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा SBIमधनं घेता येतं. 5 वर्षाची इन्व्हेस्टमेंट असते. त्याचा रेट नुकताच गव्हर्नमेंटनी 6.8 पासून ते 7.7% नेला आहे. आणि हे इंटरेस्ट रेट जे वाढले ते किती दिवस टिकतील, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की अजून काही महिने टिकतील नंतर परत ते कट करावे लागतील. त्यामुळे जोपर्यंत तो चान्स आहे तोपर्यंत लोकांनी तो घ्यावा आणि लॉक इन करावं ॲट अ हाय रेट, त्यांना जितकं अमाऊंट जमेल तितकी. या सगळ्यामध्ये असं व्हायला लागलंय की जसं व्याजदर वाढले त्याचा एक फायदा FD वगैरे वाढण्यात तर झालाच, म्हणजे त्याचे रेट्स, पण त्याचा दुसरा परिणाम असा झाला की होम लोनचे EMIs एकदम वाढले की ज्यांनी ते रेटनुसार ठेवलेलं होतं. आणि अशा वेळेला पुन्हा एक जो गेले काही वर्ष कायमस्वरूपी डिबेट आहे की बाय वर्सेस रेंट, आय थिंक त्याच्यावर तुम्ही सुद्धा खूप काम केलेलं होतं. सो ओव्हरऑलच रिअल इस्टेट ॲज अन इन्व्हेस्टमेंट वाढते, कमी जास्त होणारे इंटरेस्ट रेट आणि बाय वर्सेस रेंट, या सगळ्यावर काय वाटतं? माझं असं मत आहे की रिअल इस्टेट ही इन्व्हेस्टमेंट लोकांनी कन्सिडर करावी नाही. त्यांनी राहतं घर नक्कीच घ्यावं, पण रिअल इस्टेटमध्ये इतक्या प्रॉब्लेम्स आहेत, इतक्या गोष्टी आहेत की ती इन्व्हेस्टमेंट ही फॉर मोस्ट पीपल वर्क करत नाही. तर त्याची कारणं देतो मी. एक तर रिअल इस्टेट हे एक त्याला म्हणतात लंपी इन्व्हेस्टमेंट आहे की तुम्हाला 100 रुपयात का रिअल इस्टेट घेता नाही येत, त्यामुळे तुमच्या सेव्हिंग्सचा एक मोठा चंक त्याच्यात जातो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात ट्रान्झॅक्शन टॅक्सेस बरेच असतात. स्टॅम्प ड्युटी असते 6%, ब्रोकरेज द्यावं लागतं, रेजिस्ट्रेशन फी. मग त्याची एकदा घेतली की सोसायटी मेंटेनन्स चालू होतं, प्रॉपर्टी टॅक्स चालू होतो. या सगळ्या गोष्टी ह्या तुमचे खर्च वाढवतात पण तुम्हाला आणि तुमचं रिटर्न कमी करतात. तर रिअल इस्टेट हे फक्त अशा लोकांनी घ्यावं जे खरंच ते मार्केट समजतात आणि त्यात त्यांच्याकडे बराच पैसा आहे, त्यांनी गुंतवणूक करावी. तर आता इंटरेस्ट रेट्सकडे आपण वळूयात. जर खरंच इन्व्हेस्टमेंट करायची असेल रिअल इस्टेटमध्ये, तुमचं अगदी बरोबर आहे, इंटरेस्ट रेट्स वाढलेत, ते जे गणित आहे ते हललेलं आहे. आणि बँका काय करतात की EMI वाढवण्याच्या ऐवजी ते तुमचा लोनचा टर्म वाढवतात. म्हणजे काही लोकांनी असं सडनली पाहिलं की त्यांचं 10 वर्षाचं झाले, 20 आणि 30 वर्ष, काहीच कळेना त्यांना. मग त्यांनी जाऊन कॅल्क्युलेट केलं की या कारणामुळे ते वाढलेलं आहे. तर आयडियली इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये करू नये. अगदीच करायची असेल तर ती अजूनच अनफेवरेबल झाली आहे या इंटरेस्ट रेट्स वाढल्यामुळे. हे जे सायकल्स आहेत की काही दिवसांपूर्वी, अगदी 1 वर्षापूर्वी व्याज दर इतका कमी होता की इक्विटीशिवाय जगात पर्याय नाही. मग लोक सांगायचे की इक्विटी ॲव्हरेज 15% रिटर्न देते, तुमचं FD आफ्टर टॅक्स 4.8% देतं, काय उपयोग. आता उलटं झालं की FD 7-8% गेलं आणि इक्विटीची गेल्या 2 वर्षातली ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट 10-11% लॅगर्ड म्हणजे थांबली आहे. तर ही जी सायकल्स असतात, या सायकल्सकडे बघायला, त्याचं ॲनालिसिस करायला सामान्य माणसाला वेळ नसतो. त्यानं ओव्हरऑल बॉलपार्क या सगळ्याकडे मग कसं बघावं, कसा अप्रोच ठेवावा? मी आधी रिअल इस्टेटचं सांगतो. त्याला एक चांगला ऑल्टरनेटिव्ह आता निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे REITs अँड InvITs. तर REITs म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. ही एक अशी बॉडी असते जी कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करते, म्युच्युअल फंडासारखीच तुमच्याकडनं पैसे गोळा करते आणि अतिशय ऑर्गनाइज रीतीने ते फक्त कमर्शियल प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल नाही. तर तेच तुम्हाला काही लाखांमध्ये ते घेता येतात, REITsचे जे युनिट्स आहेत ते. आणि त्याचं रोज NAV डिक्लेअर होतो, ते मार्केटमध्ये ट्रेड होतात. त्यामुळे जर तुम्हाला उद्या पैसे लागले तर तुम्हाला तुमचे युनिट्स विकून पैसे मिळू शकतात. या उलटं जर घर विकायचं असलं तर त्याला अनेक महिने वर्ष लागू शकतात. तर हा भाग झाला रिअल इस्टेटचा. दुसरा जो मोठा प्रश्न आहे की हे सायकल्स हे सामान्य माणसांनी कसे ओळखावे, त्याला एकच खरं म्हणजे उत्तर असं आहे की एक रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरकडे जावं. आणि मी अतिशय केअरफुली हे शब्द वापरतो आहे कारण अनेक एजंट्स असतात इन्शुरन्सचे किंवा म्युच्युअल फंडाचे, त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे ते अगदी खरं पाहिलं तर फायनान्शियल ॲडवायझर्स म्हणू नाही शकत. सेबीकडे असे काही ठराविक रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर्स एनरोल्ड आहेत, त्यांच्याकडे शक्यतो जावं. तू रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर्सबद्दल बोलतोयस म्हणून आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची संख्या खूप वाढली आहे.
फिन्फ्लुएन्सर ज्याला म्हणतात त्यांच्यावरती काहीतरी रूल असावा असं गव्हर्नमेंटही विचार करत आहे. क्विक म्हणजे 30 सेकंद 60 सेकंदाच्या स्टेटसमध्ये व्हिडिओमध्ये किंवा छोट्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात. तर तुम्ही ॲज अ रिपोर्टर म्हणजे ॲज अ मीडिया म्हणून या सगळ्या इन्फ्लुएन्सर्सचा इम्पॅक्ट किती बघताय, काय काय घडतंय त्यातनं, चांगलं घडतंय का वाईट घडतंय? खूपच यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला आहे आणि त्याची बरीच कारणं आहेत. तर एक तर जसं मी म्हणालो की रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरकडे जायला हवं, पण द प्रॉब्लेम इज की त्यांची संख्या आज भारतात फक्त 1300 असे आहेत आणि ते सुद्धा कागदोपत्री, म्हणजे ॲक्च्युअली प्रॅक्टिस करणारे साधारण 600-700 असतील. तर मग ही एक गॅप निर्माण झाली मार्केटमध्ये. देशाच्या जनतेने जावं कुठे? तर बरेचसे लोक, यंग लोक हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडे जायला लागले आणि इन्फ्लुएन्सर्सची तुमच्याकडे काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते. लिगली ऑफिशियली ते काही म्हणू शकतात आणि त्यांच्यासाठी यू कांट होल्ड देम रिस्पॉन्सिबल. तुम्ही जाऊ नाही शकत की हे काय तुम्ही बोलला ते. ते स्पॉन्सरशिप घेतात, कधी कधी डिस्क्लोज नाही करत की ह्याच्याकडनं पैसे घेतलेत किंवा ह्यांच्याकडनं पैसे घेतलेत. आणि रिसेंटलीच एक मोठी केस झाली यूट्यूब पंप अँड डंप. त्याच्यामध्ये काही लोकांनी यूट्यूब चॅनल्स स्टार्ट केल्या होत्या, काही छोट्या स्टॉक्स प्रमोट करायला, आणि त्यांनी गुगलला चिक्कार पैसे दिलेत मार्केटिंगसाठी आणि ते चॅनल्सची व्ह्यूअरशिप वाढवली आणि त्या स्टॉकबद्दल फेवरेबल कॉमेंट्री चालू केली. मग त्या स्टॉकचे प्राइसेस वाढले आणि त्यांचे फॉलोअर्सनी ते घेतले म्हणून वाढले आणि या लोकांनी ते विकले. डंप त्याला म्हणतात. त्याच्यात इंटरेस्टिंगली अर्शाद वारसी आणि त्यांची बायको हे दोघेही सापडले होते. सेबीच्या ऑर्डरमध्ये त्यांचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात या इन्फ्लुएन्सर्समुळे. त्यामुळे शक्यतोवर अवॉइड करावं. थोडंफार नॉलेज शेअरिंगसाठी इन्फ्लुएन्सर्स खरंच हेल्पफुल आहेत आणि ते सिम्प्लिफाय करतात. फायनान्स ही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, पण जर तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉपर ॲडवाईस हवा असला तर ॲडवायसरकडेच जावं. हा एक कायमचा प्रश्न असतो की मीडिया कॅन अंडरस्टँड अँड फोरसी सम ट्रेंड्स. तर 2023-24मध्ये काय महत्त्वाचे ट्रेंड राहतील पर्सनल फायनान्समध्ये असं तुला वाटतं की या गोष्टी घडतील, या दिशेनं आपण चाललोय, काय वाटतं? जसं तुम्ही म्हणाला की ग्लोबल स्तरावर रिसेशनचे चान्सेस वाढत आहेत. इस्पेशली टेक सेक्टर ज्याच्यामध्ये प्रचंड बूम होता 2021मध्ये, तिथे ऑलरेडी ले ऑफ्स चालू झालेच आहेत. जर हे वाढत गेलं तर भारतावरती त्याचा इम्पॅक्ट पडेलच. तो स्टॉक मार्केटवर पडेल, तो तुमच्या एखाद्या वेळेस नोकरीवर पडू शकतो. तर अशा परिस्थितीत काही सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड असायला हवा जो तुमचा ॲटलीस्ट 6 महिन्याचा जो खर्च आहे तो टेक केअर करेल. आणि जसं म्हणालो मी की जे इंटरेस्ट रेट्स वाढले ते लॉक इन करावे, कारण हे इंटरेस्ट रेट्स या लेवलला खूप वेळ टिकणं हे मलाही थोडं अनलाईकली वाटतं. ह्याच्याशिवाय अजून अशा काही गोष्टी आहेत का की ज्या ओव्हरऑलच सगळ्या लोकांनी की जे इन्व्हेस्टर्स आहेत 25, 30, 35 आहेत त्यांनी कायम कानाला खडा लावणे म्हणतो तशा लक्षात ठेवाव्यात, असं काही तुला सांगावं वाटेल का? हो, नक्कीच. लवकरात लवकर गुंतवणूक चालू करावी, इस्पेशली स्टॉक मार्केटमध्ये, कारण जितका वेळ तुम्ही देऊ शकता तुमच्या संपत्तीला, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला कंपाऊंड करायला, तितका जास्त तुमची वेल्थ वाढेल. तर थांबू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कोणी येऊन काही सांगितलं, मित्रांनी, सोसायटीच्या एजंटनी, अजून तिसऱ्या कोणी, तर ते ब्लाइंडली फॉलो करू नका. एकदा त्याचा रिसर्च करा आणि आयडियली जसं म्हणालो तसं फायनान्शियल ॲडवायझरकडे जा. तुम्ही आत्ता PPFचा उल्लेख केला, तर मुळात PPF म्हणजे काय, त्याची गरज आत्ता आहे का? कारण मध्ये ते एकदम असं झालेलं की PPF नको, इक्विटीतच राहू दे वगैरे वगैरे. तर PPF बद्दल सविस्तर सांगितलं तर आवडेल. तर बऱ्याच लोकांना PPF काय आहे हेच माहीत नसतं आणि ते कन्फ्यूज होतात की हे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आणि EPF आणि PPF मध्ये फरक काय, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. तर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड हा फक्त एम्प्लॉईज आणि ते सुद्धा ऑर्गनाइज सेक्टरमधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठीच तो उपलब्ध आहे. PPF हा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. तुमचा जॉब असेल नसेल, बिझनेस असेल, काही फरक पडत नाही. त्याचं जे दरवर्षी व्याज असतं ते गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं आणि ते ॲक्च्युली दर क्वार्टरला गव्हर्नमेंट अनाऊन्स करतं. म्हणजे एप्रिल ते जून एक रेट असतो, मग जून ते सप्टेंबर. तर तो रेट सध्या 7.1% आहे आणि ते जे व्याज असतं ते टॅक्स फ्री असतं. असं टॅक्स फ्री व्याज हे ऑलमोस्ट दुसरीकडे कुठेही मिळत नाही. त्यामुळे नक्कीच PPF अकाउंट उघडावा आणि जो मॅक्सिमम लिमिट आहे PPFचा 1.5 lakhs तो वापरावा. दरवर्षी तुम्हाला 1.5 lakhsपर्यंतच
अलाउड असतं त्याची 15 वर्षाची एक टर्म असते. 15 वर्षानंतर ते मॅच्युअर होतं. पण मॅच्युअर झाल्यावर हा एक खूप मोठा बेनिफिट आहे की मॅच्युअर झाल्यावर ते काढणं तुमच्यावर कंपल्सरी नसतं. तुम्ही ते ठेवू शकता पैसे, तुम्हाला हवेपर्यंत ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर त्यानंतर 10 वर्षांनी हवे असले तसेच राहू देऊ शकता आणि त्याच्यावरती दरवर्षी व्याज मिळत राहील, ते टॅक्स फ्री मिळत राहील. त्यामुळे अगदी गरज पडल्यावरच त्यातनं विड्रॉ करावे आणि नक्कीच त्यात इन्व्हेस्ट करावं 5 एप्रिलच्या आत. अजून एक गोष्ट चर्चेत अचानक गेल्या 2-3 दिवसात आली आणि सगळ्यांच्या मनात हा प्रश्न पडला की अरे काय होणार. एक आता म्हणजे UPI किंवा म्हणजे QR पेमेंट हे भारतात इतकं इझी झालं आहे की ऑलमोस्ट अगदी आपण 4 रुपयाची गोष्टसुद्धा UPIनं पाठवतो. तर या UPI वरती चार्ज पडणार काहीतरी अशी चर्चा आली. मग ते कळलं नाही बँक टू बँक का वगैरे. तर नक्की हे UPIचं काय होणार आहे. UPI ट्रान्झॅक्शनला खरंच चार्जेस लागणार आहेत का. ही कारण नसताना कॉन्ट्रोवर्सी जरा मोठी झाली. कारण हा जो चार्ज आहे 1.1%चा तो फक्त एका लिमिटेड सिच्युएशनमध्ये लागू होतो आणि तो म्हणजे जर तुमचं वॉलेट असलं आणि त्या वॉलेटमधनं तुम्ही एका बिझनेस किंवा दुकानाला पैसे देत असला तर मग ते दुकानदार भरेल तो चार्ज किंवा बिझनेस भरेल, तुम्ही नाही भरणार. मेजॉरिटी लोकांचे वॉलेट्स आता नसतातच. म्हणजे आपण जेव्हा GPay वापरतो फॉर एक्झाम्पल तेव्हा ते पैसे माझ्या बँक अकाउंटमधनं तुमच्या बँक अकाउंटमध्ये सरळ जातील थ्रू UPI. ते वॉलेटचा पुढे संबंध येत नाही. पण काही लोकांचे आहेत, Paytm फॉर एक्झाम्पलचा एक वॉलेट असतो, Amazon Pay दुसरं वॉलेट आहे. तर अशा वॉलेटमधनं जर UPIच्या थ्रू एखाद्या दुकानदाराला, मर्चंटला, बिझनेसला पेमेंट केलं तरच तो चार्ज लागू होईल आणि तो सुद्धा मर्चंट भरेल, तुम्ही नाही. त्यामुळे ते फ्री आहे आणि फ्री राहणार असं आय होप सो. म्हणजे उदाहरणार्थ मी एखाद्या दुकानात जाऊन 5,000 रुपयाचे कपडे घेतोय आणि मी Paytm वरून QR कोड स्कॅन करून डायरेक्ट पैसे पाठवले, बरोबर, किंवा Google Pay, फोनपे कुठूनही, तर यात कोणालाही चार्ज नाही आहे. नाही. पण हेच जर का माझ्या Paytm वॉलेटमध्ये पैसे असतील आणि त्यातनं ते डिडक्ट होणार असतील तर त्या दुकानदाराला 1.1% द्यायचा आहे. बरोबर. म्हणजे आता सरसकट कुठल्याही खरेदीवर दुकानदार 1.1% एक्स्ट्रा. कारण कित्येकदा असं होतं की ग्राउंडवरती दुकानदार ते 1.1% ग्राहकावरती लोड करायला बघतात. तर असं काही घडायची शक्यता नाही आहे. त्यांना असं करणं अलाउड नाही आहे आणि जर त्यांनी ट्राय केलं तर त्यांना सरळ सांगायला हवं की हे तुम्ही करताय चुकीचं करताय. अच्छा, म्हणजे आत्ता तरी UPI फ्री आहे 99.9, म्हणजे जे ट्रान्झॅक्शन होतात त्यांना. ग्राहकाला तर 100% फ्री आहे. ओके. पण म्हणजे हा प्रश्न आपण UPI बद्दल बोलतोय म्हणून परत मनात आला की असं हे फ्री राहून ही जी यंत्रणा आहे, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे असं किती दिवस फ्री देऊ शकणार. त्याला मध्यंतरी पब्लिक गुड डिक्लेअर केलं गेलं तर मग ह्याचं सगळं इकॉनॉमिक्स काय आहे UPI. अगदी खरं सांगायचं तर इकॉनॉमिक्स सध्या ॲडअप होत नाही आहे. कारण बँका त्याचे खर्च बेअर करतायत आणि हे सगळं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, आदेशानुसार. तर किती दिवस हे करू शकतील आणि जसं जसं ही सिस्टम वाढत जाईल अजून त्यांचे खर्च तर वाढतच जातील, हा प्रश्नच आहे. पण सध्या तरी ते फ्री आहे. नील, खूप खूप आभार. खूप ॲक्शनेबल इन्साइट्स तुमच्याकडून आम्हाला मिळाले आणि येणाऱ्या वर्षात माझ्यासह आमचे सर्व श्रोते, प्रेक्षक याचा फायदा घेतील अशी खात्री वाटते. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.